प्रीमियर लीग 2026 मनीष जी हमारे साथ जुड़ेंगे। ओवर टू मनीष। थँक्यू सो मच सर। इथे उपस्थित असलेले सगळे जे मान्यवर आहेत आपल्यासोबतच प्रदीप सरही आहेत, संपूर्ण मॅनेजमेंट टीम आहे, अध्यक्ष देखील आहेत, उपाध्यक्ष देखील आहेत। खऱ्या अर्थाने प्रदीप सर तुमच्याशी दोन शब्द बोलू इच्छितो। आज बघा मित्रांनो, आज हे डोळे थोडेसे नम झालेले आहेत, त्यासोबतच थोडेसे ते थकलेले देखील आहेत। दोन्ही टीम्सला विनंती, एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम साठी जायला पाहिजेत, कारण जर यांनी हा अट्टहास केला नसता तर हे सगळं काही पाहायलाच मिळालं नसतं। दादा, किती मोठी जबाबदारी आहे आणि का? सगळ्यात मोठा प्रश्न तर 40+ क्रिकेटला हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म देण्यामागे काय कारण आहे, आणि मग ती जबाबदारी देखील चांगली पार पडली की नाही पडली आहे? आपल्या सहकार्यांविषयी देखील दोन शब्द, या टीम विषयी देखील दोन शब्द, त्याचबरोबर आपल्या ऑल इंडिया 40+ क्रिकेट असोसिएशन बद्दलही दोन शब्द प्लीज। नक्कीच। हा अट्टास का, तर हा अट्टास फक्त क्रिकेटसाठी आहे, आणि मी पण एक क्रिकेटर होतो आणि आहे। आमच्या वेळेला यूट्यूब वगैरे नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही काय खेळलो हे कोणाला दिसलं नाही, पण काही माझे सहकारी आहेत ते नक्कीच माझी मॅच बघायला यायची, आणि असंच आम्ही खेळता खेळता विचार आला मित्रांमध्ये। मेघा गोंधली झाले, निलेश म्हात्रे, पम्या, जय पवार, प्रवीण डो, आम्ही एक विचार केला की ISPL जर होते यंगची, तर आपण त्या लेवलला नाही जाऊ शकत, त्या प्राईजच्या लेवलला नाही जाऊ शकत, पैशाने नाही जाऊ शकत, पण त्या प्रयत्नाने तशी स्पर्धा आपण 40+ साठी करण्याचा प्रयत्न करूया। आणि फर्स्ट टाइम आम्ही पूर्ण कमिटीच्या सहयोगाने आणि आमच्या ओनर्स आहेत, जसा सुजित तात्या झाला, बाळ्यामामा झाला, ह्यांचे आम्हाला फार सहकार्य भेटले, कारण यांच्याशिवाय हे आम्ही स्वतः पण करू शकत नव्हतो। आम्ही प्रयत्न करू शकतो, पण शेवटी या गोष्टीशिवाय काही चालत नाही। तर बाळ्यामामा आणि सुजित तात्या सेठ यांनी आम्हाला याबद्दल चांगलं सहकार्य केले, त्याच्यामुळं पहिलं पर्वही चांगलं झालं, आणि मला वाटतं की नक्कीच दुसरंही चांगलं झालंय। आणि दोन्ही टीम्सना मी बेस्ट ऑफ लक देतो, की हरेल जिंकेल कोणी, पण मला दोन्हीला बेस्ट ऑफ लक द्यायचं आहे की दोन्हीही जिंका, चांगले खेळा, चांगलं प्रयत्न करा। आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक अशी आहे की काल थोडंसं मला आढळलं की काही प्लेयर्स काहीतरी चुकी केली। जर तुमच्यासाठी आम्ही एवढं करतोय तर तुम्ही कुठेही हे 19-20 या गोष्टी करू नका, आणि आम्हाला ज्या दिसल्या पुढच्या वर्षी ते प्लेयर या टुर्नामेंटमध्ये दिसणार नाहीत। आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू सो मच। एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी झाल्या पाहिजेत। मग मी विनंती करीन, वेगळ्या आपल्याशी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करतो। अनेक वर्ष क्रिकेटचा खेळ खेळलात, अनेक जण तुमच्याकडे पाहून क्रिकेट खेळायला शिकलेले आहेत, मग आतापर्यंत आपण जो प्रयत्न केला त्याबद्दल दोन शब्द, आपल्या संपूर्ण असोसिएशन बद्दल दोन शब्द, आणि या दोन्ही टीम्स कशा वाटतात तुम्हाला त्याबद्दलही दोन शब्द। या दोन्ही टीम तर एकदम तगड्या आहेत, म्हणजे टक्कर देणार आहे, एकमेकात टक्कर देणार आहेत। आणि 40+ प्रीमियर लीग भरवायचा आमचा हा जो प्रयत्न का झाला, तर आम्ही जेव्हा क्रिकेट खेळलो तेव्हा यूट्यूब नव्हता, आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या नजरेमध्ये आलो नाही कधी, आणि तेच आता यंगस्टरांना काय यूट्यूब वरती दिसतात, जरासा एकाच मॅचला काय खेळले की रील काय बनवतील, काय काय करतील, परंतु आम्ही काय क्रिकेट खेळलोय आणि ते सगळ्यांना दिसावं, त्याच्यासाठीच हे खरं आम्ही ठरवलं की बाबा 40+ प्रीमियर लीग भरवूया म्हणून, आणि ती पण ऑल इंडिया। आणि एक बोलायचं आहे, आता ऑक्शन झालं आपलं, ऑक्शन मध्ये काही प्लेयर अनसोल्ड झाले, तर अनसोल्ड झाल्यानंतर ऑक्शन संपल्यानंतर भरपूर ग्रुपवरती मेसेजेस आले की कमिटी फक्त पैसे खायसाठी ही प्रीमियर लीग भरवते वगैरे। अरे तुमचे 700 रुपयामध्ये काय होणार आहे आमचे फॉर्मचे? फॉर्मचे 700 रुपये तुम्ही भरता, पण तुम्ही हे बघत नाही की खर्च किती आहे, प्रीमियर लीग भरवायला खर्च किती आणि मेहनत किती आहे। आम्ही 3 महिन्या आधीपासून आमची सगळी कामं टाकून हे प्रीमियर लीग भरवायसाठी प्रयत्न करतोय, आणि हे तुम्हाला दिसत नाही, पण तुम्ही अनसोल्ड झाले। अरे पण ठीक आहे ना, मग तुम्हाला असं वाटतं तर तुमच्या एरियातून तुम्ही ओनर तयार करा, मग तुमचे सगळे तुम्ही खेळणार प्लेयर।
आता तुम्ही जर मुंबईमधून सगळे ओनर असणार तर तुमचे गुजरातमधून का प्लेअर घेणार? तरी पण जे आहेत कॅपेबल आहेत त्यांना घेतलं. आता मित्र, माझा मित्र, आम्ही भरपूर क्रिकेट एकत्र खेळलो, अपोजिट खेळलो. अमोल म्हात्रे अनसोल्ड झालेले, परंतु त्या व्यक्तीने कधी असं हे नाही दाखवलं की बाबा मी अनसोल्ड झालो तर माझी काय इज्जत राहिली वगैरे असं. पण अनसोल्ड मधून धनवीन कनक 11ने त्यांना परत टीम मध्ये घेतलं आणि त्यांनी जो परफॉर्मन्स करून दाखवला तो एकदम म्हणजे सगळ्यांना लाजिरवाना राहील असा परफॉर्मन्स करून दाखवला. हॅट्स ऑफ अमोल. आणि हे शिका की बाबा कुठलाही खेळाडू लहान मोठा नसतो, फक्त क्रिकेटला इज्जत द्या तर मग तुम्ही पण पुढे जाणार. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडे झाल्या पाहिजेत. आणि नक्कीच भरत सर थोडंसं पुढे या प्लीज. आज मलाही संधी मिळते तुमच्याबरोबर प्लॅटफॉर्म शेअर करण्याची, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी देखील. आजही अंगावरती थोडासा काटा येतोय जेव्हा तुमचं नाव घेण्याची संधी मला देखील मिळते. सर क्रिकेटचा खेळ, मग आपण जे काही आहोत, जे काही आपल्याकडे आहे या मातीमुळे, या खेळामुळे, मग त्याचबरोबर तुम्ही काय मेसेज द्याल? आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली मग तेव्हा अगदी 8-10 हजार रुपये खूप मोठी गोष्ट होती सर. आणि आज पहा अगदी 6 लाख 10 लाख 1-1 करोडोचे पारितोषिक येत आहेत. हे वेगळं सगळं काही आपण प्रोफेशनलिझम पाहतोय. या क्रिकेट बद्दल 2 शब्द. आणि जो यंगस्टर आज घर बसल्या ही स्पर्धा पाहतोय ना, तो विचार करत असेल एक दिवस सरांसारखं खेळायचं आहे, त्याच्यासाठी भरत लोअर कसा बनेल, यासाठी 2 शब्द नक्कीच तुमच्याकडून ऐकू इच्छितो सर. प्रथम तर मी मंडळाचा पूर्ण आभार मानेन की मला इथे बोलवलं. पप्पू शेठ, मेगा, खूप मुश्किल होतं. म्हणजे जरा अकाउंट सेक्शनला असल्यामुळे मार्च महिना एंडिंग असे किती प्रॉब्लेम आहे ते सगळ्यांना माहिती असेल. पण मी पप्पू शेठ आणि मेगाला प्रॉमिस केलेला की एक दिवस नक्की येईन. क्रिकेटबद्दल बोलणं झालं तर आता अमोल म्हात्रे आणि मी एकत्र राहुल लेवनला स्टार्ट केले 96ला. म्हणजे 96 पासून मी आणि अमोल एकत्र आहे. 96ला माझा आणि अमोलचा डेब्यू एकत्र राहुल लेवनमध्ये झाला. आणि आम्ही नंतर राहुल लेवन काय टीम आहे कोणाला सांगायची गरज नाही आहे की काय त्यांच्यात प्लेअर होते आणि कसे खेळत होते. प्रोफेशनल होते, असं नाही की आम्ही पैसा नाही घेतला, पण आमची लॉयल्टी पण तेवढीच होती टीम सोबत. सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे अमोलने अजूनही विक्रोलन्स टीम चालू ठेवली आहे. ह्याच्यापुढे अजून लॉयल्टीचं तुम्ही काय बोलाल? स्वतःची टीम त्याची अजूनही चालू आहे, अजून तो ग्राउंडवर टीम हे करून धरतो. आणि 40+ बद्दल बोलायचं म्हणजे मी गेल्या वर्षी पण बोललेलो की जे प्रोफेशनल प्लेअर आधी चांगलं क्रिकेट खेळले त्याचे पप्पू शेठ बोलतात की मला कोणी बघितलं नाही, पण मी बघितलंय खेळताना, कारण आम्ही खेळलेलो आहे मेगा बरोबर वगैरे. तर पप्पू शेठ यांचा बॅड लक, तुम्हाला खेळताना बघितलं नाही, मेगाला बघितलेलं नाही, पण मी त्या पिढीतला प्लेअर आहे की या सगळ्यांसोबत क्रिकेट खेळलेलो आहे. आणि ह्या पिढीत खेळलेलो मी स्वतःला लक्की समजतो. बाय गॉड ग्रेस फिटनेस होता म्हणून मी दोन्ही पिढीवर क्रिकेट खेळलो. आधीच्या पण खेळलो, आताच्याही खेळलो. आता हार्डली 1-2 वर्षापूर्वी मी सगळं बंद केलं, मला बस झालं. कारण मला वाईट वाटते की एखादा यंग पोरगा बसतो पण मला वाईट वाटते. असं खूप इच्छा होती, आता पण आलो तर असं वाटलं अरे फटाफट हवा चालली आहे, 2 6 मारले पाहिजे मिड विकेटला. ते तर क्रिकेटर असल्यामुळे चालूच राहणार. पण कसं 40+ क्रिकेट मी ऍक्च्युली चालू केलं गोपी इलेव्हनमुळे आणि आमच्या मारुती कवलदार साहेबांमुळे. कारण कसं आहे त्यांचं एक स्वप्न होतं, म्हणजे आमचा मित्र आहे मनोज डेंगू, आपला मनोज, त्यांनी मला एक दिवस फोन केला की माझे असे जे एक मित्र आहेत महसूल खात्यात आहेत मारुती कवलदार आमचे मित्र, की त्यांना एक 40+ ची टीम बनवायची आहे चांगली. तर आमची मीटिंग पहिली झाली बँड्राला की आपल्याला अशी टीम बनवायची आहे. मग मारुतीला बोललो मी बनवूया टीम, पण कसं असते तुम्ही जेव्हा मोठी टीम बनवता अमोल तेव्हा तुला तुझ्या एरियातले प्लेअर घेता येत नाही, प्लेअर हळूहळू हे होतात. पण मारुतीने जो सपोर्ट केलाय 40+ला आणि आमची जी टीम आम्ही जे काय नाव कमवलंय, जेवढं मी खेळलो 40+ नंतर मला आठवत नाही की म्हणजे गोपी शिवाय मी कुठल्या टीमला खेळलो नाही. हे तर त्यालाही माहिती आहे, खूप जणांनी सांगितलं पण हे खेळ, पण मी नाही खेळलो. पण या माणसांनी खूप एफर्ट घेतले, टीम चालू ठेवली. आणि या सगळ्या माणसांचे एफर्ट आहेत. मेगा मला वाटतं 3 महिनेच बोलले, पण मला वाटतं 6-7 महिन्यावर त्यांचं डोकं चालू असतं काय करायचं आणि काय नाही ते. म्हणून एवढा चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. जसं मेगा बोलला की प्रत्येक प्लेअरला नाही खेळता येणार, कारण बरोबर आहे, प्रत्येकाला वाटते ऑप्शन मध्ये बाबा पैशाचा प्रश्न नाही आहे ऍक्च्युली. मेगा 700 रुपये प्रश्न, त्यांना वाटतं की आम्हाला पण खेळायला पाहिजे. पण आता 8 टीम म्हणजे जे काय असतील तुमच्या त्याच्यात सगळे नाही अकाउंट होणार, तेही पुढे दिवस येतील, टीम वाढतील, टीम वाढणार. म्हणून जे प्लेअर अनसोल्ड झाले आहेत, मला असं वाटतं त्यांचा पर्सनल मेसेज त्यांना देतो, कोणी नाराज होण्याची गरज नाहीये, तुम्ही अजून चांगलं खेळा. कारण हा आपल्या क्रिकेटचा दुसरा जन्म आहे माझ्या हिशोबाने. कारण आपल्याला आता घरी बसून, कारण जो माणूस 20-25 क्रिकेट खेळलाय तो घरी बसू शकत नाही शनिवार रविवार, एवढे तर मला गॅरंटी आहे. कारण माझेच वांदे होता रविवारी कुठे जाऊ म्हणून, असं होते. पण ठीक आहे, भेटणार सगळ्यांना चान्स भेटेल. आणि हा जो उपक्रम या ग्रेट लोकांनी चालू केलाय तो असाच चालू राहणार. आता 6 लाख, पुढच्या वर्षी 8-10 असं करत करत आपण पण 1 करोड पर्यंत 100% येऊ.
मला माझं असं स्वप्न आहे 100% 1 करोड पण आपली पण 40+ येईल आणि आता जे पोरं खेळतात ते बोलतील यार पप्पू शेठ तुमच्यामुळे आमचं क्रिकेट चालू राहिलं. आता यंगस्टर बद्दल तू बोललास मेसेज द्यायचा म्हणजे एकच मेसेज आहे की होईल थोडं लॉयल राहा. ते जरा मुश्किल आहे आजकालच्या पिढीमध्ये, पण आम्ही नेहमी सांगतो की शेवटी तुमची टीम तुम्हाला जगवेल. तुम्ही क्रिकेट तुमच्या टीममुळे मोठे झाले. आज भरत लॉलला राहुल लोणचा भरतला ओळखतात, अमोल मात्रेला विक्रोलेन्समुळे ओळखतात, अमोलला राहुलमुळे ओळखतात, रायगडमधनं पप्पू झाला, योग्या झाला, आज महाराष्ट्र रणजी प्लेअर आपल्या सोबत आहे योगेश. एवढा मोठा क्रिकेट तो खेळतोय तरी तो 40% टाइम देतो, त्याच्यासाठी पण टाळ्या व्हायला पाहिजेत. आज पप्पू आला इथे, पप्पूला आम्ही खेळताना बघितलेलं आहे. असे अजून चांगले चांगले प्लेअर येणार, हा उपक्रम चालूच राहणार आणि एक टाइम असा येणार, मी पण मला पण बोलवा 1 करोड झाल्यावर 1 करोड प्राइज येईल आणि कोणी नाराज होऊ नका. असं क्रिकेट चालू राहू द्या. यंगस्टरनी मेहनत करा. आता खूप मोठमोठे प्लॅटफॉर्म आले आहेत, त्यांनी चांगलं क्रिकेट खेळावं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही फिट राहिले पाहिजे. तुम्ही फिट राहिले तुम्ही क्रिकेट खेळू शकता. थँक्यू व्हेरी मच. मला इथे बोलायचं पुन्हा एकदा. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा ह्या लेजंड खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल, आपण दोघांनी पुढे या 2 मिनिटासाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल. ट्रॉफी अनावरण आपण करणार आहोत. का लढतोय, कशासाठी लढतोय, मग नक्कीच मात्र ते कॅश प्राइज तर महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर जेव्हा संघ मालकाच्या घरामध्ये ही ट्रॉफी जाईल ना तेही जास्त महत्वाचं आहे. येस, एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवणार आहोत आपल्या या ट्रॉफीसाठी, ज्यासाठी ही लढाई आहे. चला मॅनेजमेंट टीम, तुम्हाला विनंती आहे तुम्ही थोडंसं पुढे सरसावा. हे दोन्ही टीमचे कॅप्टन्स तुम्हाला पाहायला मिळतात. एका दिशेला आरसी बॉईज, ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग 2026 ची आकर्षक ट्रॉफी आपल्या स्क्रीन वरती आहे. 2 चॅम्पियन संघ अर्थात 2 बलाढ्य संघ, दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्याला बघायला मिळत आहेत. ही आकर्षक ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये, पण प्रश्न एकच आहे, आज ही ट्रॉफी कोणता संघ जिंकणार? ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं चॅम्पियन कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आरसी बॉईज